खरं तर राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीत विकासाची गंगा आणली ती देवेंद्र फडणवीसांनीच। मुख्यमंत्री असताना देवाभाऊंनी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेला नगरोत्थान योजनेतून 100 कोटी रुपये दिले। सांगलीतील 52 झोपडपट्ट्यांचे त्याच जागेवर पुनर्वसन आणि पक्की घरे तसेच म्हैसाळ प्रकल्पासाठी 1028 कोटींच्या निविदांना मंजुरी देऊन देवाभाऊंनी सांगलीच्या विकासासाठी ठोस पावले उचलली। जलयुक्त शिवारमुळे सांगलीच्या दुष्काळी तालुक्यांमध्ये जमिनीतील पाण्याचा स्तर वाढला। 2019च्या पुरानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने जागतिक बँकेकडून पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवण्याची योजना मंजूर करून घेतली। सांगली ड्रायपोर्ट उभारण्यापासून रस्ते, सिंचन सुविधा यांसारख्या विकास कामांमुळे देवाभाऊंना सांगलीला नव्या उंचीवर देण्यास मदत मिळाली।